गणपती बाप्पा। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि छान असं सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण निघालो आहे गावाला। पनवेलवरून मी आमच्या छोट्या भावाला पिकअप केलं आणि मग आम्ही निघालो। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे। तर वाटेत जाताना आम्ही पहिला जोशीवाडेवाल्याकडून वडापाव घेतले आणि गाडीतच खाल्ले आणि आम्ही पोहोचलो गावी। आमचं गाव खूपच जवळ आहे, 2 ते 3 तासावर, तर लवकरच पोहोचलो आणि घरी जाऊन सकाळी छान तयारी केली आणि पहिलं मंदिरात गेलो दर्शन घ्यायला। छान असं पाया पडून झाल्याच्यानंतर आम्ही गेलो पेटपूजा करायला। तर बहुतेक जणांचे उपवास असतात दत्त जयंतीनिमित्त, तर साबुदाणा खिचडी आणि बनाना असतं, तर ते सगळं खाल्लं आम्ही आणि मग आम्ही निघालो घरी। तुम्हाला मी माझं घर दाखवते। तर तुम्ही कधी ताम्हिणी घाटला जाणार असेल तर तुम्ही याच रस्त्याने जाणार फॉर शुअर। तर इथे हे पॉलिकॉप कॅबचं दुकान आहे, महाराष्ट्र बँक आहे, हा इकडचा रस्ता आहे तो निजामपूरला जातो, सरळ आहे तो ताम्हिणी घाटला जातो आणि इथे लेफ्ट साईडला माझं घर आहे। तर छान अशी झोप काढून उठली मी दुपारी आणि मग तयारी करून आम्ही परत निघालो मंदिरात हरिपाठसाठी, संध्याकाळच्या हरिपाठासाठी। तर तुम्ही पण चला आणि खूप सुंदर असा हरिपाठ असतो। पहिली तर आरती झाली आणि त्यानंतर हरिपाठ होता। तर म्हणजे इतर वेळी जीन्स पॅन्ट आणि वन पीस घालून मिरवणाऱ्या मुली आणि बायकासुद्धा म्हणजे असं भजनात किती छान आपली संस्कृती जपतात ना, हे तुम्हाला खूप छान प्रकारे पाहायला मिळेल। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा।
त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. तर लोकल ट्रेनमध्ये जशी गर्दी असते त्यानंतर आम्ही निघालो जत्रेला. उद्याच्या पालखीची तयारी चालू होती. सगळीकडे अशी छान सुंदर रांगोळी काढत होत्या. जत्रेला आलोय तर ही लाल रेवडी घेणं मॅन्डेटरी असतं. तुमच्याकडे काय म्हणतात याला? काही ठिकाणी लाल शेव पण म्हणतात. आणि तनुषला मग हे अशा जम्पिंगवर जायचं होतं, पण तेथे सगळे खूप मोठे मुलं होते आणि सगळ्यात लहान तोच होता. तरीसुद्धा तो एकटा चढत होता आणि इथून बघा कसा किड्यासारखा खाली येतो आहे. सगळ्यात लहान तो होता, तो फक्त आता 2 वर्षाचा आहे आणि तरीसुद्धा तो एकदम बिनधास्त खेळत होता त्या मुलांमध्ये. खूप पडत होता तरी पण त्याला तेच खेळायचं होतं. त्यानंतर मग आम्ही थोडंसं आमच्या मामाला लुटलं आणि मामाकडून आम्ही गाडी घेतली आणि मग अशा छान छान खूप गोष्टी होत्या. तर मी अशी एक छोट्याशा पर्स घेतल्या 2. हे बघा आमच्या आजीची नातवांसाठीची शॉपिंग. आणि मग आम्ही काका काकीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. त्यानंतर मग आम्ही झोपलो. तर आता आपण व्हिडिओ बघूया दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो म्हणजे मंदिरात जायला. हे बघा अजूनपर्यंत इथे चंद्र दिसतो आहे आणि खूप म्हणजे खूप प्रचंड थंडी होती आणि कोणच नसतं रस्त्यावरती. तर इथे सकाळच्या हरिपाठसाठी सुद्धा किती बायकांची गर्दी आहे तुम्ही बघू शकता. सगळ्या अशा खूप छान रेडी होऊन आलेल्या आहेत काकड आरतीसाठी. आमच्या घरातून सनराईज बघा किती छान दिसतो. त्यानंतर आम्ही छान मस्तपैकी तयारी केली आणि आम्ही निघालो पालखीसाठी. सकाळी 8:30 वाजता पालखी होती.
पालखी झाली आणि आम्ही दुपारी निघालो घरी. हे आहे पालीचं बल्लाळेश्वरचं मंदिर. तिथून बाहेरूनच पाया पडलो आणि आम्ही निघालो रिटर्न यायला. तर अशा छान सूर्यास्तासोबत आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. बाय बाय.